नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे नागराज आणि महिपत यांच्यामध्ये आता कडाक्याचं भांडण झालेलं असतं. पण तरीसुद्धा नागराज महिपतसाठी वडापाव घेऊन गेलेला असतो. महिपतने त्याला आधी चेतावणी दिलेली असते की मला किडनॅप करून तुम्ही खूप मोठी चूक केलेली आहे. तुम्ही माझ्याबरोबर दुश्मनी घेतली ना, आता मी शेवटपर्यंत ही दुश्मनी निभावणारच. आणि महिपतने दिलेला शब्द, दिलेली चेतावणी त्याने पूर्ण केलेली असते. वडापाव घेऊन गेलेल्या नागराचा गळा दाबून त्याला बेशुद्ध करून टाकलेलं असतं आणि तिथून महिपत गायब झालेला असतो. आणि गायब झालेल्या महिपतने नागराजला अडकवण्याचा उत्तम प्रयत्न केलेला असतो. येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांनो, महिपतने अर्जुनला कन्फेशन व्हिडिओ पाठवलेला असतो. त्याच्यामध्ये महिपतने 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताबद्दल संपूर्ण माहिती दिलेली असते. त्यामागे नक्की काय रहस्य आहे हे सुद्धा त्याने आपल्या व्हिडिओमधून अर्जुनच्या समोर कन्फेस केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, महिपतला सुपारी देणारा तो मिस्ट्री मॅन कोण आहे याचा अर्जुन आणि सायली दोघेजण शोध घेणार असतात. पण प्रेक्षकांनो, महिपतने अर्जुनचा त्रास कमी केलेला असतो, कारण महिपतने आता नागराची वाट लावण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि तो मिस्ट्री मॅन दुसरा तिसरा कुणी नसून नागराज किल्लेदार आहे या गोष्टीचा खुलासा महिपतने आपल्या कन्फेशन व्हिडिओमध्ये केलेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता महिपत नागराजला बेशुद्ध करून तिथून पळून गेलेला आहे. ही गोष्ट प्रियाला कळताच इथे प्रिया आणि नागराज या दोघांमध्ये जणू काही आता कुत्र्या मांजराचं भांडण झालेलं असतं. दोघेही एकमेकांच्या जीवावरती उठलेले असतात. नागराजने तर खूप मोठा टोकाचा निर्णय घेतलेला असतो. त्याने रागाच्या भरामध्ये प्रियाचा गळा दाबलेला असतो आणि तिला इथे चांगला धडा शिकवलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे येतात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे अर्जुन सायली आता या केसचा खूपच बारकाईने विचार करत असतात. इथे सायलीला आता प्रश्न पडलेला असतो. ती म्हणते की अर्जुन सर, तुम्हाला माहिती आहे की 22 वर्षांपूर्वी कशा पद्धतीने हा अपघात घडून आणला होता. सगळ्या गोष्टी जरी आपल्या समोर आल्या असल्या तरीसुद्धा आपल्याला जर शोधच घ्यायचा असेल तर आपण अजून एका बाजूने विचार करू शकतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो कसं काय? तेव्हा सायली म्हणते की बाबू ड्रायव्हरने रविराज काकांच्या गाडीचा अपघात केला होता. पण आता बाबू ड्रायव्हर इतका पण श्रीमंत नाहीये की त्याच्याकडे स्वतःचा ट्रक असेल. बरोबर. तर आता बाबू ड्रायव्हरने नक्की कुणाचा ट्रक घेतला होता ते आपण शोधून काढू शकतो. म्हणजे त्या ट्रकचा मालक कोण होता हे जर आपल्याला कळलं तर त्या ट्रकवाल्याची महिपत बरोबर मैत्री असेलच. पण महिपत बरोबर तो मिस्ट्री मॅन कोण होता हे सुद्धा आपल्याला कळेल. तुम्हाला काय वाटतं? तेव्हा अर्जुन म्हणतो की 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघातामध्ये आता नक्की तो ट्रक कुणाचा असेल ही माहिती आपल्याला मिळेल का? तेव्हा सायली म्हणते, अर्जुन सर, 22 वर्षांपूर्वी पोलिसांना किंवा तेव्हाच्या वकिलांना जे काही सापडलं नाही ते आता आपल्याला सापडलं की नाही, मग कशावरून आपल्याला तो ट्रकचा मालक कोण आहे हे कळणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतो ठीक आहे, आपण आता त्याचा सुद्धा शोध घेऊया. तेव्हा प्रेक्षकांनो, 22 वर्षांपूर्वी इथे बाबू ड्रायव्हरने जो ट्रक चालवला होता त्या ट्रकचा नंबर वगैरे, त्याचं रजिस्ट्रेशन कुणाच्या नावावरती आहे, सगळं इथे अर्जुन चेक करत असतो. पण प्रेक्षकांनो, तो ट्रक महिपतच्या नावावरतीच असतो. कारण का? आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे प्रेक्षकांनो, महिपत एक बिल्डर आहे. त्याचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे. त्यामुळे माल वगैरे आणण्यासाठी, कच्चा माल आणण्यासाठी त्याला कितीतरी ट्रक, टेम्पो हे लागतच असतात आणि त्यातलाच एक ट्रक हा त्याने बाबू ड्रायव्हरला दिलेला असतो. ते म्हणजे इथे रविराज किल्लेदार यांची गाडी उडवण्यासाठी. तर इथे शोध घेतल्यानंतर तो ट्रक हा महिपतच्याच नावाने असतो हे आता समोर आलेलं असतं. आणि त्यामुळे आता मिस्ट्री मॅनचं नाव आपल्याला कळू शकणार नाही हे अर्जुनला समजलेलं असतं. मग आता आपल्याला तो मिस्ट्री मॅन कसा काय सापडेल? आणि एका बाजूला इथे आता रविराज काकांनी नागराजला सांगितलेलं असतं की तू जर आता घरातून असा बाहेर पडलास, माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल आणि त्या महिपत बरोबर तुझी मैत्री आहे की नाही ते सांग. नागराज म्हणतो, दादा, मी तुझ्याशी कधीच खोटं बोलत नाही
अरे मी खरंच सांगतोय, त्या महिपतबरोबर माझा काही संबंध नाही आहे. जेव्हापासून मला कळलंय की तो एक फ्रॉड माणूस आहे, तेव्हापासून त्याच्याबरोबर असलेली माझी मैत्री मी लगेचच तोडून टाकली आहे. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, "एक गोष्ट लक्षात ठेव नागराज, किती वेळा तरी मी तुझे गुन्हे लपवण्याचा प्रयत्न केलाय. तुझा बिझनेस नाही आहे, तुझी कुठेही मीटिंग नाही आहे आणि तरीसुद्धा तू घरातून बाहेर जायचास, मीटिंगला जातोय असं सांगून, तरीसुद्धा मी कधी तुला प्रश्न नाही विचारला. पण आता परिस्थिती अशी आहे की 22 वर्षांपूर्वी जो आमचा अपघात झाला होता, तो अपघात घडवून आणण्यासाठी बाबू ड्रायव्हरला महिपतने सुपारी दिली होती, हे सत्य आम्हाला समजलंय. तेव्हा तुझी जर महिपतबरोबर मैत्री असेल ना, तर आता तरी त्याच्यापासून दूर राहा. कारण त्याने आधी माझं कुटुंब उद्ध्वस्त केलंय. पण जर आता महिपतने माझ्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला जर तू त्याच्या आजूबाजूला तरी मला दिसलास किंवा त्या सगळ्यामध्ये तू इन्व्हॉल्वड आहेस असं मला समजलं, तर मात्र मी तुला सोडणार नाहीये. ही गोष्ट तू लक्षात ठेवायची. आधी मी तुला जबाबदार ठरवणार, असं रविराज काकांनी आधीच आता नागराजला सांगितलेलं असतं. तरीसुद्धा नागराज जातो महिपतला भेटायला, त्याला वडापाव द्यायला आणि तेव्हा इथे महिपत बेशुद्ध होण्याचं नाटक करतो आणि जेव्हा वडापाव खाण्यासाठी आता नागराजने त्याचा एक हात सोडलेला असतो, तेव्हा त्याच हाताने महिपतने नागराजचा गळा दाबून त्याला पूर्णपणे बेशुद्ध केलेलं असतं आणि त्याला सांगितलेलं असतं, की तुझ्या इथे गेलेल्या पिढ्या जरी परत आल्या ना, तरीसुद्धा या महिपतला कुणी इथे किडनॅप करून ठेवू शकत नाही. कळलं का नागराज शेठ? आणि त्याने आता त्याचा गळा दाबून आणलेले वडापावसुद्धा खाल्लेले असतात आणि मग महिपत तिथून निघून गेलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, महिपत आता निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रिया थोड्या वेळाने आलेली असते आणि बघते तर काय, तिथे नागराजला बेशुद्ध करून महिपत पळून गेलेला असतो. प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. ती म्हणते, "अरे देवा, महिपत तर इथून आता पळून गेला. आमचं काही खरं नाही आहे. आता माझं काही खरं नाही," असं प्रिया म्हणत असते. तेव्हा इथे प्रिया पाणी घेते, नागराजच्या तोंडावरती मारते आणि त्याला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, "अहो नागराज काका, महिपत कुठे आहे आणि तुम्हाला मारून तो कसा काय गेला?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नागराज म्हणत असतो, "अगं त्याच्यासाठी मी वडापाव आणला होता आणि तो खाण्यासाठी मी फक्त त्याचे हात सोडले होते आणि त्याने लगेचच माझा गळा दाबून मलाच बेशुद्ध करून ठेवलं." तेव्हा प्रिया म्हणते, "तुम्हाला काय गरज होती त्याला वडापाव खाऊ द्यायची? अहो त्याला तसंच ठेवलं असतं तर काय बिघडलं असतं? आता बघितलंत का तुमची ही माया? तुमचा हा वडापाव आपला आता जीव घेणार हे मात्र नक्की. तेव्हा तो महिपत आपल्याला आता सोडेल असं कसं वाटतं तुम्हाला? तुमचं तर काही खरं नाहीच आहे. कारण 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताच्या मागे खरे मेन सूत्रधार तर तुम्हीच आहात. त्यामुळे तुम्ही तर जालच जीवानीशी, पण मी जाईन त्याचं काय?" तेव्हा नागराज इथे म्हणतो, "का गं? तुला फक्त तुझं पडलंय का? म्हणजे आम्ही मेलो तरी चालेल?" तेव्हा इथे प्रिया म्हणते, "तुम्हाला गरज काय होती त्याला सोडायची? इतका अतिशहाणपणा तुम्हाला करायची काय गरज होती?" तेव्हा नागराजला भयंकर राग येतो. नागराज जातो आणि आता प्रियाचा गळा दाबतो आणि म्हणतो, "गप्प बस, गप्प बस. आधीच तो महिपत माझा गळा दाबून इथून गेलाय. तेव्हा तू अजूनच माझ्या डोक्यात जाऊ नकोस." असं प्रेक्षकांनो, इथे आता नागराज प्रियाला म्हणतो, तिला म्हणतो, "गप्प बस, तुझं तोंडसुद्धा बंद ठेव. जर मी फसलो तर मी तुलासुद्धा जगू देणार नाहीये शांतपणे. मेलो तर सगळेजण सोबत मरूया," असं नागराजने प्रियाला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे प्रियाचा गळा दाबून तिचं तर तोंड बंद केलेलं असतं. पण आता महिपतचं काय? महिपत तर हातातून निसटला. तेव्हा इथे प्रिया नागराजला ब्लेम करत असते आणि नागराज प्रियाला गप्प करत असतो. दोघांमध्ये आता कडाक्याचं भांडण झालेलं असतं या गोष्टीवरून, की महिपत आता आपल्याला सोडणार नाही. पोलिसांना तो भेटेल तेव्हा भेटेल, पण तो आपल्याला जिवंत सोडणार नाही हे मात्र नक्की. हे आता प्रिया नागराजला सातत्याने सांगत असते. तेव्हा नागराज चिडूनच घरी आलेला असतो. आल्या आल्या सुमन म्हणते, की "तुम्हाला दादांनी सांगितलं होतं घरातून बाहेर पडू नका, रात्री बेरात्री जाऊ नका. तरीसुद्धा तुम्ही दादांचं ऐकलं नाहीत. दादा तुम्हाला इतकं ओरडले, तरी तुम्ही बाहेर गेलातच. कशासाठी? महिपतला भेटायला ना?" तेव्हा इथे नागराज पुन्हा आता सुमनला मारतो, तिचा गळा दाबतो आणि म्हणतो, "पुन्हा तोंडातून एक अक्षर तरी काढलंस ना, तरीसुद्धा तुला जिवंत सोडणार नाही, आधीच सांगतोय." तेव्हा प्रेक्षकांनो, सुमन कसाबसा आपला जीव वाचवते आणि सरळ तिथून बाहेर पडते. त्यानंतर प्रेक्षकांनो, हे शब्द आता ऐकलेले असतात प्रतिमाने आणि प्रतिमाने ठरवलेलं असतं, की आता नागराजला धडा शिकवायचा
आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता नागराज पुन्हा बाहेर जात असतो, तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, "नागराज भाऊजी कुठे जाताय तुम्ही?" नागराज म्हणतो, "वहिनी अगं असंच जातोय, काम आहे म्हणून." तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते, "एक गोष्ट लक्षात ठेवा भाऊजी, काल तुम्हाला यांनी जे काही सांगितलं, तुम्हाला ते कळलं नसेल, पण मी पुन्हा एकदा सांगते. आता तुम्ही घरातून पाऊल बाहेर ठेवलत ना आणि जर रात्री बेरात्री घरातून गेलात, घरी आलात, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा का तुम्ही घरातून बाहेर पाऊल ठेवलत, तर पुन्हा या घरामध्ये तुम्ही पाऊल ठेवता कामा नये. तेव्हा आता विचार करा, जर तुम्ही रात्री कुणालाही न सांगता घरातून गेलात, तर मी स्वतः तुम्हाला या घरामध्ये परत घेणार नाही." तेव्हा इथे सुमनवरती हात उगारल्याचं प्रतिमाला कळल्यानंतर प्रतिमाने आता नागराजला जणू काही धमकीच दिलेली असते. तिने सांगितलेलं असतं की तुम्ही या घरामध्ये परत यायचं नाही. तेव्हा इथे नागराज आता घाबरतो आणि म्हणतो, "नाही वहिनी, रात्रीचं कुठेही जाणार नाहीये. आता एक काम आहे ते करून मी लगेच येतो." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नागराज प्रिया दोघेही जण सगळीकडे महिपतला शोधत असतात. जिथे-जिथे ते जाऊ शकतात, तिथे-तिथे शोधत असतात आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, की आम्ही हे सगळं तुला त्रास देण्यासाठी केलं नाही. तरीसुद्धा प्रेक्षकांनो, महिपत कुणाचंही ऐकणार नसतो. त्यानंतर इथे महिपत सगळ्यात आधी तर साक्षीला भेटायला गेलेला असतो आणि घडलेला सगळा प्रकार साक्षीला सांगितलेला असतो. त्यानंतर महिपत म्हणतो, "आता नागराजची वाट लावायची वेळ आलेली आहे, तेव्हा तू माझा व्हिडिओ तयार कर." तेव्हा साक्षी आता आपल्या वडिलांचा व्हिडिओ तयार करते. तेव्हा महिपतने इथे आता कन्फेशन व्हिडिओ तयार केलेला असतो. 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताच्या मागे जरी मी असेन, मी ती सुपारी बाबू ड्रायव्हरला दिली असेल, पण तरीसुद्धा मला देणारा सुपारी हा वेगळा माणूस आहे. रविराज किल्लेदार यांच्या जीवावरती उठलेला खरा माणूस कोण आहे, आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. आणि तो व्हिडिओ त्याने अर्जुनसाठी तयार केलेला असतो. तो कन्फेशन व्हिडिओ अर्जुनसाठी असतो. त्याच्यामध्ये त्या मिस्ट्री मॅनचं नाव महिपतने सांगितलेलं असतं आणि त्यानंतर तो व्हिडिओ आता तयार करून इथे अर्जुनला पाठवण्यात आलेला असतो. अर्जुन म्हणतो, "हा कसला व्हिडिओ आहे?" आणि जेव्हा तो व्हिडिओ आता ऑन केलेला असतो, तो एका अननोन नंबरवरून पाठवलेला असतो. त्यामुळे तो व्हिडिओ बघितल्यानंतर इथे अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते, कारण तो महिपत शिखरेचा व्हिडिओ असतो आणि तो सुद्धा कन्फेशन व्हिडिओ. त्याच्यामध्ये महिपत म्हणतो, की "हे बघा अर्जुन सुभेदार, तुम्हाला माहिती आहे की मी प्रतिमाला 22 वर्षांपूर्वी मारलं. मी त्यांच्या गाडीचा अपघात घडवून आणला. सगळीकडे जरी माझं नाव हायलाईट झालं असलं, तरीसुद्धा या सगळ्याच्या मागे मी नाहीच आहे. रविराज किल्लेदार यांच्याबरोबर माझी काही दुश्मनी नव्हती. मी सुपारी घेणारा माणूस आहे आणि तशीच सुपारी मला त्यांच्याच घरातल्या एका व्यक्तीने दिली होती आणि तो व्यक्ती म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून रविराज किल्लेदार यांचा धाकटा भाऊ नागराज किल्लेदार आहे. तो प्रॉपर्टीसाठी त्यांच्या जीवावरती उठलेला आहे आणि त्यांनीच मला त्यांच्या गाडीचा अपघात घडवून आणण्यासाठी सुपारी दिली होती. तर त्यांना त्यांच्या भावाची संपूर्ण प्रॉपर्टी हवी होती, पण त्याला वारीसुद्धा कुणीही नको होता. म्हणून त्यांनी मला एका अशा दिवशी त्यांना मारायला सांगितलं, ज्या दिवशी त्यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र गाडीमध्ये होतं आणि तो दिवस होता तुमच्या वाढदिवसाचा दिवस आणि त्याच दिवशी रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात घडवून आणण्यात आणला होता. पण हे सगळं मी माझ्या मर्जीने केलेलं नाही आहे. तर इथे नागराज किल्लेदार यांनी मला त्यांच्या भावाला मारण्याची सुपारी दिली होती आणि मूळ सूत्रधार, मूळ प्लॅनिंग करणारा व्यक्ती जर कुणी आहे, तर तो नागराज किल्लेदार आहे. असं इथे कन्फेशन महिपत शिखरेने त्या व्हिडिओमध्ये दिलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, आतापर्यंत अर्जुन आणि सायली ज्या मूळ गुन्हेगाराला शोधण्याचा प्रयत्न करत असतात, इतका आटापिटा करत असतात, तो गुन्हेगार आता सापडलेला असतो. स्वतः इथे महिपतने त्या खऱ्या गुन्हेगाराचं नाव सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत सगळ्यांपासून लपणारा हा नागराज खरा गुन्हेगार आहे. तो त्याच्या भावाच्या जीवावरती उठलेला एक गुन्हेगार आहे. ही गोष्ट आता जेव्हा अर्जुन सायलीला कळलेली असते, तेव्हा अर्जुनने ठरवलेलं असतं, की इथे आता नागराज किल्लेदाराला सोडणार नाही. त्याने सिनियरचं कुटुंब, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तब्बल 22 वर्ष सिनियर हा एकटा राहिलेला आहे. त्यामुळे इथे अर्जुन आता नागराजचं नाव रविराज काकांना सांगणार असतो आणि त्याच्या गुन्हेगाराला कठोरातली कठोर शिक्षा कशी होईल याचा विचार आता रविराज काकांनी स्वतः करायचा असतो.
कारण का तो गुन्हेगार कुणी बाहेरचा नसून तो गुन्हेगार घरातलाच आहे आणि त्याला शिक्षा देण्याचा परिपूर्ण अधिकार आणि हक्क हा रविराज किल्लेदारला आहे असं अर्जुनला वाटतं. त्यामुळे लवकरच अर्जुन जो महिपतने पाठवलेला व्हिडिओ आहे तो जाऊन आता इथे रविराज काकांना दाखवणार असतो आणि त्यानंतर इथे नागराजचं नाव कळल्यानंतर कशा पद्धतीने त्याला शिक्षा दिली पाहिजे याचा विचार करण्यात येणार असतो.